एक तर वैयक्तिक या परिस्थितीमध्ये आपण राहू मला कुठंच वाटलं नाही. कालपासून जे रिपोर्ट्स होते हे सगळे होते, पण एक आहे की हे आपण मान्य केलं पाहिजे की कागल तालुका कमी पडला, गावी कळीला दुस्तूर कमी नाही पडलं. त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडलो हे जसं मी आत्मचिंतन करणार आहे. तुम्हाला खरंच की बोट पहिला आपल्यावर काय ना, समरजी गाडगी कुठं कमी पडला, त्याने कात्रजचा घाट दाखवला, मी गडी उत्तूरला अडकून राहील आणि माझ्या गडांवर लक्ष दिलं नाही. आपल्या गडामध्ये लीड नाही आल्या. तुम्ही बोर्डे चिखली कापशीला का मागे लागले, मुरगुडला का मागे, सिग्नेरली कागल शहर आणि सांगाव मध्ये 750 कर्मचारी लावले पुढाऱ्यांनी. त्या कर्मचाऱ्यांना काही शिबिरी करायची गरज नाही, लावल्या पुढाऱ्यांनी. तर 750 मध्ये पहिल्या राऊंडला 1100 मतं आली. तिथंच मी, माझ्या पत्नी इथं आहे, तिथंच मी म्हटलं प्रॉब्लेम. 3 वे फाईट मध्ये 1100 मतं पडली. ठीक आहे, त्यावेळी त्या बूथ मध्ये कागल शहर नव्हतं, पण आता पण 1100 ची लीड. कागल शहराने भरपूर आत्मचिंतन केलं. आपण 3000 मायनस. पराजयाचा 35% कारण कागल तालुक्याचा कागल शहर. आता समरजी गाडगे कमी पडला, पण तुम्ही प्रत्येक जण आपलं आपलं आत्मचिंतन, आम्ही कुठं कमी पडले का एकामेकाला बोट दाखवलं, हे फार सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि हे मी परखडपणे मांडायला आलो. मी कुठं कमी पडलोय, ठीक आहे, आपण 11,000 पाहिजे, पण गडीला झोपतो कुठे कमी नाही पडलं. मागच्या वेळी 28,000 मतांपैकी 13,000 मतं मायनस गडी उत्तूर मध्ये होती. आता ते फक्त 4,000. आपण तालुक्यातून लीड द्यायला पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे काय अपेक्षा ठेवता, आणि हे प्रत्येक नेत्यांनी तो आत्मचिंतन केला पाहिजे. लीड पडल्या, हव्या त्या पडल्या का, त्या प्रत्येक गावाने बघा, ज्या गावात लीड पडल्या त्या हव्या त्या पडल्या का. आणि प्लीज थोडीच तोड, मी कुठं कमी नाही पडली. पण एक आहे, त्याचा उल्लेख शिवानंदनी पण केला, दादानी पण केला. ठीक आहे, ते आत्मी चिंतन मेळाव्यापेक्षा प्रत्येकाला एकेकाला मी घेऊन विचारणार आहे. पण मी या गोष्टी का करत नाही, कारण तुम्ही आत आल्यानंतर काय कारण देणार ही मला माहिती. नेत्याने कामगारांवर बोलायचं, कामगारांनी नेत्यावर बोलायचं, काय ठरवून येत आहे का मला माहिती. आणि याच्या पुढे आता जायचं असेल, म्हणजे तुम्ही एक समजून घ्या, इथं आज संध्याकाळी येणं आणि दुपारी 1ला मेसेज सोडणं, अंदाज पण आहे किती अवघड आहे आम्हाला सगळं. का आलो इथं, कारण माझ्या बहीण भावांना धीर देण्यासाठी की मी आहे. कारण मी आज इथं आलोच नाही, बरोबर. कशासाठी आलो, उद्या गडिंगला उत्तूरला पण आहे मी, आम्ही दोघं आहे. आता प्रत्येकाने विचार करायचा आपण कुठं करतो. ठीक आहे, हेही मान्य करतो की जेव्हा काही ठिकाणी अपेक्षित निकाल येत नाही, विरोधी बाजूने आपल्यातली पण काही बंदोबस्त झाले, ते काढतो मी, माहिती आहे. पण हे फार महत्वाचं आहे की आता मला तुमची गरज नाही. हे टाळ्या वाजवायची फक्त गोष्ट नाही, ह्याच्या पुढे जाताना बरोबर आपण एक कॅल्क्युलेट, आणि याच्या पुढे जाताना आता आपण एकामेकावर बोट न दाखवता एक 5% 10% जी शाणी आहे त्यांचं काय करायचं भाग सोडा. पण त्यांच्यामुळं एकामेकावर, मी तुम्हाला आज सांगतो, विरोधक आजपासून तुमच्यात भांडण लावायचं काम करतात, आणि त्यामध्ये भांडण लावून घेण्यामध्ये तुम्ही लोक एक्सपर्ट. मी आज वॉर्न करतो, तुमचं याच्यावर पटत नाही म्हणजे हा गद्दार.
भांडण लावून घ्यायचं नाही. जे काय निर्णय घ्यायचे, ज्यांनी काय उलट सुलट केले, तो निर्णय मी घेईन, तुम्ही नाही घ्यायचा. तुम्ही एकामेकावर नावं नाही ठेवत. आणि सगळ्यात महत्वाचं की आपलं आता टार्गेट नगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. हे करायचं असेल तर प्रचंड खाली ग्रासरूटवर उतरावं लागतं. तुम्हाला हे 3000 मतं जी मायनस झाली, म्हणजे व्हेरी फ्रँकली एकही बूथ तुमचा प्लस मध्ये नसेल, बहुतांशी मायनस. म्हणजे 3 वे फाईट मध्ये 1100 मायनस आणि 2 वे फाईट मध्ये 3000 मायनस. आणि हे शेवटी जयंत पाटील साहेबांना सांगताना काय बोलू, माझं शरद कमी पडलं. सांगाव, सिग्नरली आणि शहर इथून काय क्वाईट फ्रँकली 5-6 हजारची लीड पुढे गेला. आणि मग हे बाकीचे एरियाज. आणि तुम्ही बोर्डे, मुरगुड या परिसरात बघितलं तर एक गावाने लीड दिले, ज्याच्यात एक कर्मचारी. मला वाटतं उंदरवाडीमध्ये लीड आहे, मडगाव मध्ये लीड आहे. किती कामगार? 1 कामगार आहे. आता हे प्रपोर्शन लक्षात ठेवा. हे प्रपोर्शन लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आता आजची मीटिंग झाल्यानंतर पुढे हाय आणि नोकरीचे अर्ज लावा. आणि शहराचे जास्त असतात, लावायला काही हरकत नाही. एकाच गल्लीत किती मागायचं. आणि ज्यांनी भरमसाठ भरले त्यांनी पण लीड दिली का, पहिलं विचार होता. या गोष्टींचं आपण सगळ्यांनी एक आत्मचिंतन घेऊन पुढे गेलं पाहिजे. पण त्याच्या पुढे मी सांगतो की काही होऊ दे, सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की बैलाची शिंग पकडत ठेवा. काही घाबरायचं नाही की आता हे असे करतील, हे तसे करतील. मी आहे ना, काय काय करतील हे पहिल्या डोक्यातून काढून टाका. हे डोक्यातून काढून टाका. या इलेक्शन मध्ये तुम्ही जे एक भयमुक्त वातावरणामध्ये काम केलं ते तसंच ठेवा. सगळ्या नेत्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती की हा समरजित गाडगे, नवोता गाडगे आणि आमचे सर्व लोक, मी दोघं, आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या सुखादुखात मी आहे आणि पुढे राहणार. हा पराजय मला पण फार जिव्हारी लागला. म्हणजे तुमच्या समोर इथं येताना मी धाडस घेऊन येतो. मी काय विचार केला, मीच बाहेर पडलो नाही तर आमच्या लोकांना काय सांग. आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली, जी लोक आपल्याला आली, त्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आपण. आणि एक निश्चय करून जावा की आज जसं आपण हा निर्णय घेऊ शकला नाही, पण नगरपालिका आणि जिल्हा परिषद मध्ये त्याच ताकदीने परतफेड करायची. हे आज निश्चय करून जायला पाहिजे आपण. बरोबर? आजपासून तुम्ही कामाला लागलं पाहिजे. आजपासून तुम्ही गोष्टीचं आत्मचिंतन पण दुरुस्त्या केल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, काही होऊ दे, इकडचं तिकडचं होऊ दे, आपण काम करत राहायचं. जे काही बदल करायचे ते 100% करू, त्याच्यावर काही दुमत. पण आता माझी सगळ्या या तिन्ही जिल्हा परिषदेच्या गावांना विनंती, आता पुढचा निकाल दिवसपर्यंत तुम्ही मला कृपया करून नोकऱ्या मागत बसू. बरोबर? तुम्ही रिझल्ट द्या, मी भरपाई करतो. पण विनाकारण तुम्ही आता जे मागणी करत बसता याच्यावर पण तुम्ही विचार केला पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की समरजित घाडगे कुठल्याही पराजयाला खचून जाणारा माणूस नाही. माझ्या चेहऱ्यावर इलेक्शनच्या काळात जे हावभाव होते तसेच आहे. मी कुठलेही अश्रू वाहिले नाही, कारण माझ्या वडिलांनी दिलेला शब्द
जोपर्यंत मी पूर्ण करत नाही मी कुठं शांत बसणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आता शांत जा, काय काळजी करू नका. कोणाची जागीर नाहीये, कोणी काही त्रास देणार नाही आणि प्रशासनाला मी तुम्हाला त्रास देऊ पण देणार नाही. त्यासाठी तुम्ही काय काळजी करू नका, डोक्यातून ते काढून टाक. बरोबर, पहिली भीती डोक्यातून काढून टाक. तटस्थ राहावा. कुठं पण काय अडचण आली तर प्रत्येकाने एकामेकाला साथ द्या. कुठं काय अडचण आली मी आहे. बरोबर, ते मुंबईचा भूत उचलून लावलाच ना मी, तर गेलो नाही स्वतः गेलो. आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की जे काय गोष्टी मी बोललो ते सोडून जे तुम्ही सगळे राबला त्याच्यावर समर्शी घडकीला सारखा अभिमान. 5 वर्षापूर्वी एका आमदाराविरुद्ध आपण लढलो. यावेळी 5 वर्षापैकी 4 वर्ष मंत्र्याविरुद्ध लढलो. आणि तुम्ही सगळे जे मंत्री बघितले त्याच्यात सर्वात कमी मतांनी निवडून आलेला मंत्री म्हणजे हसन मुश्रीफ साहेब. त्याच्यामुळं आपण एक समजून घ्या की आपल्याला येत्या काळामध्ये आणखीन गोष्टी गेरा करून जाईल. पण त्यासाठी तुमच्या नेत्याला तुम्ही काय गोष्टी अडकून ठेवताय याचं आत्मचिंतन सगळ्यांनी. बरोबर, आपण आपल्या नेत्याला कुठल्या गोष्टी अडकून ठेवतोय हे आता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला आज सांगतो की पुढच्या कामाला ऑलरेडी मी लागलोय. आज दुपारी काय मी शांत बसलो नाही. जसा हा किल्ला गेलाय पुढचे किल्ले परत कसं आणायचं याचं नियोजन पण मी सुरू केलं. पण आपण सगळ्यांनी आता मला धीर द्यायची गरज आहे. कुठलाही नेता आज कुठलाही नेता ज्यांचा निकालाचा मतदारसंघातून भेटेल उद्या परवा जातील. मी आज इथं आलो, उद्या संध्याकाळी बंटी गोरी स्वाती गोरींशी बोललो की उद्या गडिंगजन संध्याकाळी उत्तरला. मला त्यांचंही अभिनंदन करायचं. इथं फक्त 4000 मतांनी आपण मायनस आहोत. शहरमध्ये लीड घेतली आपण. कळगाव, कोलगे आणि उत्तूर टोटल 4000 मतांनी मायनस होतो त्या परिसरामध्ये. आणि इथं 7000 मायनस होतो कागद तालुक्यात. मागचे उलट होतं. आणि काय झालं की आपण सगळ्यांनी गणित उत्तूर बघा, इथं मला जास्त आणि गडात कमी पडलो. हे पण महत्वाची विषय आहे. काही गावांनी चांगलं परफॉर्म केलं, काही गावांनी नाही केलं. बरोबर, आणि त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे की कुठेही खचून न जाता आज जेवढं काय तुम्हाला अश्रू व्हायचे करून घ्या. उद्या मला तुमचं रटुंड तोड नाही व्हायचं. कळालं का? कोणी रडायचं नाही. तुमच्यापेक्षा जास्त धैर्यशील असतील तर आपल्या इकडच्या महिला. कोणी रडायचं नाही, माझी शपथ. करेक्ट. उद्यापासून बाहेर पडलं पाहिजे. मी बाहेर पडलोय तर गेलो असतं सुट्टीला. जाऊ दे 5-6 दिवस आहे ना इथं आलोय का नाही. बरोबर, त्याच्यामुळे कुठे खचून न जाता कामाला लागा. उद्यापासून कामाला लागा. आपल्याला 1,33,000 लोकांनी मंत्र्यांविरुद्ध आशीर्वाद दिले. 88,000 वरून 1,33,000 आपण गेलो. बरोबर, आता हे 1,33,000 ज्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिला इथून घेऊन पुढे आपल्याला जायचं. आणि काय काळजी करू, 5 वर्ष अशी निघून जातात. मी 1 मिनिटामध्ये तो जो पराजय डोक्यातून काढून टाक. पण पुढच्या आपल्याला इलेक्शन काढायचे असतील तर प्रत्येक छोट्या गोष्टीचं बाव करायचं बंद केलं. त्यांनी असं केलं, आपण केलं. बरोबर, हे बंद व्हायला पाहिजे. आणि आपल्याला प्रत्येकाने आता पुढे जाऊन काय केलं पाहिजे या गोष्टीचा विचार करू. मी आहे, नवता आहे, आम्ही सगळे आहोत. त्रास सगळ्यांना झालाय. म्हणजे आज मी सागरचा फोन पण नाही घेतला. मलाही त्रास झाला. पण
मी कुठेही खचून जाणार नाही. आपण प्रत्येक लढाईला सामोरे जायचंय. आणि मी आपल्याला सांगतो, जेवढ्या मतांनी माझा पराजय त्या दुप्पट मतांनी पुढचे विजय मिळतो. हे उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे. हे उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे. आणि यासाठी आपल्या सगळ्यांची मला गरज लागणार. आणि तुम्ही धाडस दिलं तर हे पुढचं मिशन होणार आहे. सर्व त्याच्यामुळं होणार. तुमच्या घरासमोरून आज बिना सायलेन्सचं गाडी फिरणार आहे. सगळं असे. एक तुम्हाला मी सांगू की मला पण राग आहे, मला पण त्या गोष्टी लागतात. पण राजकारणामध्ये काही गोष्टी त्या वेळी प्यायची पण क्षमता पाहिजे आणि योग्य वेळी त्याची भरपाई करायची ताकद पण पाहिजे. आणि ते मी करणार. मी तुम्हाला आज सांगतो की उद्यापासून आपण कामाला लागलं पाहिजे. म्हणजे आजपासून लागलोच नाही. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्या लोकांचं आज बऱ्याच लोकांनी आपल्यात प्रवेश केला, त्यांना कधी धीर देणार तुम्ही? ज्या लोकांनी शहरामध्ये जे लोकांनी आज आले त्यांना धीर द्यायला पाहिजे का नाही? का तुझं बघ नाही? आणि बऱ्याच लोकांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्या लोकांशी पण मी बोललो, माझ्यावर नोंद आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जिथं जिथं या मतदारसंघामध्ये लोकांवर अन्याय होईल त्याच्या विरोधात समर्जित घडगी उभारणार. तुझं बघ माझं काही नाही. आपण लोकांच्या पाठीशी राहायचं. काही बदल केले पाहिजे. पायतान वायतांचं जे काही बोलला ते स्मरणात ठेवतो ते आपण नंतर. हा, याचा अर्थ ते पायतान घेऊन आपल्यावर ठपाक कसं मारत बसला हे उद्योग करायचे नाही. आणि करेक्ट ते वेगळ्या अर्थाने बोलले, त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढू नका. नाहीतर ते पायतान तुम्ही स्वतः कसं एकामेकावर कसं मारायचं त्या हेतूने ते बोलले नाही. ते पहिलं समजून घ्या. आणि उद्यापासून कामाला लागा. आज मी फार भाषणं करू दिली नाही. टेम्पो हाय आहे, विनाकारण कुठले शब्द जायला नको म्हणून चिंतन मेळावा जो म्हटला त्याचा विचार करू. पण एक आहे, एक 5-6 दिवसानंतर प्रत्येक गावाला प्रत्येक बूथला शहरामधल्या मी विचारणार काय झालं सांगा. गावावर घ्या साहेब, गावावर म्हटलं ना. आणि मग शहरातले बूथ म्हटलं. पण एक बूथ एक गावाच्या ताकदीने आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळा आढावा मी घेणार. मी आढाव्याबद्दल एकमत आहे. आणि ते काय गोष्टी विचारल्या पाहिजे आणि त्या हिशोबाने निकाल पण आले पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मी सांगतो, माझं जयंत पाटील साहेबांशीही बोलणं झालं, त्यांचा स्वतःहून फोन आला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा पण फोन आला आणि त्यांनी सांगितलं आपण 1-2-3 दिवसात मुंबईत भेटू. मी खरंच सांगतो तुम्हाला की आपण स्वतःला नशिबान समजलं पाहिजे. एकमेव मतदारसंघ जिथं 2 सभा झाल्या पवार साहेबांच्या, तो कागल विधानसभा. जयंत पाटील साहेबांच्या तर मला वाटतं 3 सभा, 3 तारीख, गडिंग्लज आणि परत कागल. बरोबर. पक्षाने जे आपल्याला सपोर्ट केलं पाहिजे त्याच्यामध्ये पक्ष कुठंच कमी पडला. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. आपलं ट्रेनिंग असेल, सगळं असेल. पण ठीक आहे, आता एक महाराष्ट्रभर मध्ये बरेच दिग्गजांचा पराजय झाला. पण ते बाकींचं बघून आपण ते राखायचं. पूर्ण राज्याचं आपल्याला लक्ष होतं. आपण थोडं कमी पडलो. समर्जी घाडगे थोडा कमी पडला. मी स्वतः हे का बोलतोय, कारण माझ्यात पण काही चुका झाल्या, मी दुरुस्त्या करणार. आणि एक तर प्रत्येकाने आपल्यामध्ये काय कमी पडलं ते दुरुस्त करा, नाही तर मी दुरुस्त करून घेणार. दोन्ही गोष्टी करायची. पण एक आहे, मला तुम्ही धीर देणार का नाही? माझा एक शब्द पाळला पाहिजे. आज रात्री घरी जाऊन शांत झोपा. पण उद्यापासून प्रत्येकाने कामाला आणि सिटीमध्ये 1 नंबरची प्रायोरिटी आहे. आपण 3000 मायनस परत त्या मुद्द्यावर येतो. आपण ह्याच्यावर कामाला लागल्याशिवाय, प्रत्येकाने आपल्या पळीने कामाला लागल्याशिवाय, जे झालं ठीक आहे. पुढे काय करायचं, पुढे कसं करायचं, परत लोकांचा विश्वास मिळवायचा. बरोबर करणार का? प्रत्येक ग्रामीण भागात करणार का? बरोबर. आपण सगळे आला, आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मी दादा असतील, कृष्णातराव असतील,
म्हणजे सगळ्यांनी विकुमार साहेब पासून सगळे शिवांना असतील, सागर असतील, सगळ्यांनी प्रचंड कष्ट घेतले. ठीक आहे, मी जसं आज उठून इथं संध्याकाळी आलो ग्रीन्सला आहे, बरोबर. मी माहिती हे पाऊल का घेतलं, कारण हा धाडस मला तुम्ही लोकांनी दिला. तुमच्या ताकदीवर मी इथं आलो, बरोबर. त्यामुळे आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. याच्यापेक्षा अधिक मला बोलायचं नाहीये. आपण सगळ्यांनी उद्या कामाला लागूया. जे काय आत्मचिंतन करायचंय ते सगळं करू. जे काय एन्क्वायरी करायची मी करणार आहे. मी या गोष्टीला सोडणार नाहीये, हेही मी सांगतो. पण या 10% काय करायचं मी बघतो. पण 90% जे लोक प्रामाणिकपणे काम केलं त्यांच्यापर्यंत आपण चांगलं काम केलं. पुढे काय करायचं त्याच्या प्लस करायचं काम करू. सगळ्या महिलांना, महिला टीमचं मला आवर्जून कौतुक करायचं आहे की प्रचंड तुम्ही सगळी फिरला. दक्षिण मध्ये पण महिला मोठ्या प्रमाणामध्ये उत्तूर, गडिंग सगळीकडे फिरला. आणि त्या फिरायचा फायदा झाला की एक एक गावामध्ये जिथं अपेक्षित नव्हतं तिथं लीड झालं, बरोबर. आणि त्याचंही मी सगळ्या महिलांचं मी कौतुक करतो. असंच माझं मत आहे, येत्या काळामध्ये आम्ही दोघं आणि आपले सर्व टीम जोमाने काम करू. आपण सगळे आला. आता हे झाल्यानंतर फार काय आभार व्यक्त करायची गरज नाहीये, मीच आभार व्यक्त करतो. कार्यक्रम झाल्यानंतर शांतपणे आपण आपल्या आपल्या घरी जावा. उद्यापासून कामाला लागा. समर्जी घाडगे उद्यापासून उपलब्ध आहे. 24/7 कसा होता आज कसं उपलब्ध आहे, आणखीन जोमानी करणार आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि परत पुढच्या कामाला आपण लागू अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.